हाल ही में शिवसेना यूबीटी छोड़ एकनाथ शिंदे की शिवसेना में शामिल हुए नॉर्थ ईस्ट मुंबई से सांसद संजय दीना पाटिल अपने एक बयान को लेकर सुर्खियों में हैं। दरअसल संजय दीना पाटिल से पत्रकार सवाल पूछ रहे थे तो अचानक वो पत्रकारों पर भड़क गए और अभद्र भाषा का प्रयोग करते हुए धमकी दी। संजय दीना पाटिल ने गुरुवार को उन पत्रकारों को गाली दी जिन्होंने उनसे पॉलिटिकल मुद्दों पर रिएक्शन मांगा था। संजय दीना पाटिल ने गाली गलौज करते हुए कहा, अगर तुम यहाँ वापस आए तो मैं तुम्हें मार दूंगा। इसे कैमरे में रिकॉर्ड करो, तुम बस मेरे गांव पर उंगली उठा रहे हो। अगर तुम वापस आए तो मैं तुम्हें मार दूंगा। मैं यह पुलिस के सामने कह रहा हूं, जो करना है करो। सांसद संजय दीना पाटिल के द्वारा पत्रकारों के लिए आपत्तिजनक, अपमानजनक और असंसदीय भाषा की मुंबई मराठी जर्नलिस्ट एसोसिएशन ने कड़ी निंदा की। एसोसिएशन ने संजय दीना पाटिल से अपने बयान के लिए तुरंत माफी मांगने की मांग की है। एसोसिएशन का कहना है कि पत्रकारों के प्रति इस तरह की बलपूर्वक भाषा का प्रयोग करना जनप्रतिनिधियों को कतई शोभा नहीं देता। पत्रकार के रूप में अपना कर्तव्य निभा रहे मीडिया प्रतिनिधियों से इस तरह से बात करना न केवल पत्रकारों का अपमान है, बल्कि लोकतंत्र के चौथे स्तंभ का भी अपमान है। ठाणे पत्रकार संघ ने भी ठाणे नगर निगम के सामने इस घटना के खिलाफ विरोध दर्ज कराया। उधर पत्रकारों के खिलाफ सांसद संजय दीना पाटिल के विवादित बयान पर उठे विवाद के बाद उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने प्रतिक्रिया देते हुए साफ कहा, पत्रकारों का अपमान किसी भी हालत में ठीक नहीं। शिंदे ने कहा, उन्होंने सांसद संजय दीना पाटिल से बात की है और उन्हें मीडिया से माफी मांगने की सलाह दी। एकनाथ शिंदे ने संजय राउत का नाम लिए बिना उन लोगों पर गुस्सा जताया जो हर सुबह उठकर लोगों को गाली देते हैं। मी या सगळ्या प्रकाराची माहिती घेतो, सविस्तर माहिती घेतो आणि मी तुमच्याशी सविस्तर बोलेनच, परंतु संजय दीना पाटील खासदारांची माझी चर्चा झाली, मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली की पत्रकारांच्या बद्दल चुकीचं वक्तव्य करण्याची माझी इच्छा बिलकुल नव्हती। मी पत्रकारांचा अपमान नेहमी, पत्रकार आणि माझे संबंध चांगले राहिलेले आहेत, पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता। परंतु दररोज जे कोणी काय त्यांना म्हणतात, अरे जे रोज त्यांच्या विरोधामध्ये बोलतात, रोज त्यांच्या बद्दल अपशब्द काढतात, तोडून टाका, मारून टाका, तोडून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाच्या, नीच दर्जाचे, अतिशय खालच्या दर्जाचे जे शब्द वापरतात आपल्या मीडिया समोर, खरं म्हणजे हा मीडियाचा देखील अपमान आहे। किती वेळापासून काय काय बोलतायत हेही आपण पाहिलेलं आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। त्या पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठलाही राग नाही आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य कधी आम्ही कोणी लोकप्रतिनिधींनी करूही नये आणि त्यामुळे मी त्यांना सांगितलेलं आहे की आपल्याकडून काही शब्द गेले असतील पत्रकारांच्या अपमानजनक, तर आपण पत्रकारांची बोलून दिलगिरी व्यक्त, त्यांनी तशीच भावना व्यक्त केलेली आहे। तर मी आपल्याला एवढंच सांगतो की जे लोक आता संजय दीना पाटील यांनी माझ्याजवळ भावना व्यक्त केल्या, पत्रकारांचा अपमान मला करायचा नव्हता बिलकुल, परंतु जे दररोज त्यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य करताय, त्यांच्या घरातल्या परिवाराच्या बाबतीमध्ये वक्तव्य करतात, हे अतिशय निंदनीय आहे। हे आता कुठली पातळी आहे, किती दिवस तुम्ही बघताय, अगदी 2022 पासून आपण काय भाषा, काय लोक वापरतायत, म्हणजे ही काय लोकशाहीमध्ये हे काय महाराष्ट्राची संस्कृती आहे का, ही महाराष्ट्राची परंपरा आहे का? अशा प्रकारे आई बहिणींचा उद्धार करणं, आई बहिणीवरून शिव्या देणं, हे किती, आणि पत्रकारांच्या समोर, आणि डोंट कट म्हणायचं, अरे काय हे, काय म्हणजे कुठल्या थराला जाऊन तुम्ही ह्या महाराष्ट्रामधली संस्कृती अगदी रसातळाला पोहोचवलेली आहे। याचा राग संजय पाटील यांच्या मनामध्ये आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, संजय पाटलांनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या, कुठल्याही पत्रकारांचा अपमान मला करायचा नाही आणि त्यांना वाटतं या बाबतीमध्ये माझ्याकडून काही बोलणं अनावधानाने झालं असेल तर मी बिलकुल दिलगिरी व्यक्त करेन। अशा प्रकारचा माझी आणि त्यांची चर्चा झाली। मी स्वतः सांगतो की पत्रकारांच्या बाबतीमध्ये कधीही लोकप्रतिनिधी असेल, आमचा विषय असेल,
आपला पक्ष असेल तर कधी कुठल्याही प्रकारचा अपमान, पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे आपण दररोज एक दुसऱ्याला पूरक आहोत. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, अशा प्रकारची भावना आमच्या कुठल्याही माणसाची नाही. संजय दीना पाटिल का जो व्यवहार है आपने देखा कि किस तरह से पत्रकारों को गाली गलौज करते नजर आ रहे हैं. आप मुझे लगता है ये मिलने तोड़ने की संस्कृति है और क्या भाजपा इससे सहमत है या कार्रवाई करेगी ये देखना जरूरी है. लेकिन इतनी गाली गलौज, इतना सब दिखाने से ज्यादा अगर खुद में दम हो तो इस्तीफा दे और चुनाव लड़े.